हे देवा माझी गुडगी गेले. अरे जाणार तो तमाशात बायांना खडे किती हाणले भाऊ. तुझे गुडगे गेले, तुमचा काय अनुभव आहे. आणि मग गेले, मग खात नाही, पेत नाही, बोलत नाही, फक्त पाहत राहत माणसाकडं. एक सत्तार साहेबांनी या फेस्टिवलमध्ये एक कार्यक्रम करावा लागत होता. तो पुढच्या वर्षी करावा माझी इच्छा आहे. सगळ्या लोकांचे सामुदायिक लग्न ह्या कार्यक्रमात करून टाकायला लागेल. सामुदायिक ज्यांचे लग्न जमलेलेत ना त्यांना का पार्टी काय दुबळी नाही सत्तार साहेबांची. एवढा मोठा कार्यक्रम करत सामुदायिक लग्न काळाची गरज आहे आता. आणि शेतकरी वर्गाला सांगून ठेवतो, मी स्वतः शेतकरी आहे, लग्न शॉर्ट करा, शॉर्ट, एकदम शॉर्ट. 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न, सिस्टमॅटिक. आणि 200 लोक. हे गचपान लग्नाला बोलवायचंच नाही. ही नालायक नेऊन काय करता, हे कोणत्या आशीर्वादाच्या लायकीचे, यांच्याच बुरी पडून गेल्या, यांना सापडणार असं. सिस्टमॅटिक 100-200 लोकांचं जेवण, लग्न टमटमीत. 12:30ला झोतो ज्याच्या त्याच्या घरी. मुलीच्या नावे 1 लाख रुपये टाकायचे, मुलाच्या नावे 1 लाख रुपये टाकायचे. 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे 2 लाख होतील, 10 वर्षामध्ये त्यांच्याकडे 4 लाख होतील, मजेत जगतील. हे आणि काही लग्नात नवीन आणायचं, काही बावळाटवाने. मठ्ठा नवीन, बावळाट नाही तर काही लग्नात नवीन. आता महिला म्हणतात ती हळद बंद झाली आणि मेहंदी आणली तुम्ही, आता मेहंदी. अरे तुमचे काही डोके फिरले का काय. बावळ्याचा बाजार नाही तर तुम्ही. हळदीला खर्च लागणार इतका आहे. 700 लोकांचं जेवण लागत आहे हळदीला. आणि ह्या बावळटाने ती मेहंदी आणली. आता 50,000 रुपये खर्च आहे मेहंदीला आणि 10 रुपयाला कोण आहे. 10लाच का 20लाय, 10लाच येतो कोण. आणि तो कोण काय नाही, फक्त फोडायचा. कुत्र्याची घाण, मांजराची घाण, कोंबडीची घाण, इथून इथवर, इथून इथवर, इथून सगळी मेहंदी. काय पैशाचा नाशी काही. ते लग्नाचे बोर्ड आणलेत रस्त्याला, ते नवरा नवरीच्या फोटोचे. ते जरा माणसाच्या आवडा दिसेला हो. एका कोपऱ्यात नवरदेवाचा फोटो लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, मध्ये छत्रपती लावा, तुकोबाराया लावा. काय ते नवरदेवाचा फोटो आहे दरिद्रेचा, एकदम भंगरी नवरदेव, त्याला मिसरून नाही, फिसरून नाही. आणि तो नवरदेवाचा फोटो पाहिला डांबरीला कसा आहे. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला जाऊन. आणि त्या नवरीचा फोटो तिकडं ती कशी उभी राहते, त्याची कमर आवळी, ती मुंडका आवळी. काही काही नवरीचे फोटो काही नवरीचे फोटो ते इतके बिंडोक आहेत. घागरा घालते, घागरा घागरा घागरा. नवरी पाहावर का नीट, घागऱ्याचं एक टोक हातात धरती. तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या शुद्धशंकर प्रभुति देवे सदा वंदिता सामातु सरस्वती भगवती निशेष ज्ञापा शुभमंगला. येड्याचा बाजार.
काही नवीन ती मेहंदी नवीन, तो दुसरा एक आयटम आणलाय ते गेट केलंय, आणि तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झालाय, नाही तर 35ला तो आता पाहिजे. आणि त्याच्यापुढे तो बँडवाला आहे. बहरो फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बहरो फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकायचे. अरे बाटलीची बुच टाका एवढं आहे ते मरणाचं 90 हंतन त्याला काय. आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवा घडो. आता काय सेवा करायची? हे बदल होणं काळाची बदल झाले पाहिजे. आता आपल्याला बदल करायचा आहे. पहिला बदल शालेय परिसरात मोबाईलच्या बाबतीत थोडं कंट्रोल पाहिजे. आणि महिला मंडळ तुम्हाला सांगतो 16 ते 20 ह्या कालावधीत ज्यांना मुलं सांभाळता आली ना त्यांची मुलं बर्बाद होत नाहीत. पोरं बर्बाद होण्याचं वय 16 ते 20. व्यसन, नालायकाशी दोस्ती हे तिथं घडतं. आणि कधी बी जाणं तेव्हा आपला मित्र हा नेहमी उच्च विचाराचा असावा. हे भंगार भंगार मित्र करू नये कधी. ही दरिद्री बिरिद्री मित्राशी काही काम नाही. स्टँडर्ड 12वीला पहिला आलेला, स्कॉलरशिप दिलेला आपला मित्र असावा. आपण वाया जाणार नाही. आपला मित्रच भंगारण त्याचं काय कर. आणि माणूस मित्रात बसला का बरबाद होतो. संस्कार केले पाहिजे. थोडे मुलींचे संस्कार केले पाहिजे. मुलीला 8-10 दिवसातून मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे आईनं. त्याच्यातले मेसेज वाचले पाहिजे. आपली प्रगती कुठवर गेली. इतक्या मूर्ख पोरी झाल्यात, बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. आणि त्या इंदुरीकरला शिव्या देतात. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. प्यार क्या होता है तर कांद्याचा रोप उपटताय उपटो. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय निवडो. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ. परे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. हो, मग तुमच्या दुःखाचं कारण तुम्हाला कळलं, ज्ञान नाही. मग दुःखातून सुखी होण्याचा उपाय काय हो? उपाय आहे ना.
तशिक आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. सुखानं आपल्याकडे यावं पण येत नाही, दुःखानं आपल्याकडे येऊ नये पण आल्याशिवाय. आता त्याला एकच उपाय आहे, समाधान मानणे. काय व्हायचं ते होईल आणि काही होतही नाही. रिलॅक्स जगायचं, रिलॅक्स. फार थोड्या काय होईल गपचीप राहील. मी गेल्यावर काय होईल जाऊन पाय. तुम्हाला बऱ्याच लोकांना भ्रम आहे का आमच्यामुळं काही अडलंय. तुम्ही 8 दिवस लोकांना दिसू नका, लोक लगेच विसरतात. तुम्ही एक 8 दिवस गावाला जाऊन पहा, एक मित्र तुम्हाला फोन करणार नाही मिळाला का उलटला. नाही, आपण म्हणतो तो माझा जीवलग मित्र आहे, कोणालाही घेणं नाही. काही नाही, काही घेणं नाही. उलटी बायको सुद्धा म्हणते चार्जिंग नव्हता. कोण नाही, कोण नाही. महिला म्हणणं तू बरं ये जाऊन पटकन लांब जाय, हळूहळू जाय, हळूहळू जाय. महिला म्हणलं तुमची सासू मेली. तुम्ही म्हणाल बाई चांगली बातमी आली, मेली तुमची सासू. सासू मेलो तुम्ही रडाता किती. तुम्ही हे रडायचं ट्रेनिंग कुठं घेले, कोणत्या कॉलेजला होत्या तुम्ही. काय लबाडे, बांगड्या काय फोडेतीन, थोबाड काय झोडीतीन, डोगडं काय फाडेतीन, दात खिळ काय बसून घेतीन, डोळे काय पांढरे करतील, दनादन म्हातारीचे मणी कापी. म्हणजे किती भामटी आहे तू. रडतीन म्हातारीच्या गळ्यातले मणी कापी. ते काय असं काय आलं. ही सगळी भामट्याची दुनिया. नवी नवरी पाहिजे ना तुम्ही. नवी नवरी इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, इथले फटी चमकी, इथं कलर, इथं खाचात कलर, इथं खाली कलर, इथं एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग दोन्ही केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या डॉक्टर को होते कोण गुरुजी को होते का व्याकरण शिकायला. लई सिस्टमॅटिक बोलते. एव्हा तेव्हा केव्हा कशा वय टिंब ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. वाव. आणि तिची सासू म्हणती जाऊ मोरूबाई काही हो, माझ्या पाप्याचा उशिरा झाला बर का, पण वस्तू लई जोरात मिळाली बाई. नाही, सदा नाम घोष करू हरी कथा. जर तुमच्या चित्ताला समाधान पाहिजे असेल तर भजन हेच औषध आहे. भजन हेच औषध आहे आणि ते सगळ्या रोगावर चालतं. थोडं रामकृष्णारी म्हणा, थोडं हरिपाठ करा, थोडं मुलांना पसायदान शिकवा, मुलं चांगली बनतील. ट्युशन लावून कुठं पोरं सुधरत असते का. आता त्याच्या आईला काही ABCD येत नाही का, त्याच्या आईला 1-2 येत नाही का. मग पोरांना 1ली 2रीच्या पोराला क्लास लावायची काय गरज आहे. काय गरज काय. ते जगतील का ते पोरं. शाळेतून आलं का लगेच क्लासवरून आलं का झोपलं. मुलाला ट्युशन नको आहे, वाटीत भात घेतला पाहिजे आईनं, आणि पोराला पसायदान शिकवलं पाहिजे, आरती शिकवली पाहिजे, ABCD शिकवली पाहिजे. त्यांना ट्युशन. तू माझ्यापैकी ट्युशन कोणला रे. तुला आहे. तुला कितीला आहे. तू 6वीला. शाळा कितीला भरते. 8:30. सुट्टे कितीला. 2:15. बर घरी कितीला येतो. 3ला.
शाळेतच राहतो. अरे शाळा कितीला भरते? हा, सुटते कितीला? 2:30ला. तू घरी कितीला येतो? 3ला. आणि ट्युशनला कितीला जातो? 4:30. ट्युशनवरून कितीला येतो? 6:30. ट्युशनला काय महिना आहे तुला? 700 रुपये महिन्याला, बरोबर आहे. 6:30ला येतो तू. मग आता 9 तास पोर ड्युटी करते, ते जगन का? त्याच्या आईला त्यांना काही कळत नाही का? त्या 700 रुपयाचे त्यांना काजू बदाम चारा, खायला घाला, चांगलं त्यांना शिकवा. नुसते आपल्या गप्पा आणायच्या. तुम्ही काय करीत असता घरी? मालिका. जग उरफाट झालंय महाराज. टीव्हीच्या जाहिरातीत कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. आता काय बोलायचंय? आणि ती म्हणती हे मला पोषण देतय. पोषण देऊ दे, पण तू लावी ती कुठं हे महत्वाचं आहे ना. आता काय झालंय महाराज? इंद्रिकर बोलतो खरं, त्याच्यामुळं तो येतो गोत्यात आणि तो खातो शिव्या. नाही तर जाहिराती, कीर्तनातलं प्रत्येक वाक्य खरं आहे, तरी लोकांना पटत नाही. जाहिरातीतलं काय खरं आहे? फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. काय महाराज, काही चाललंय आपलं. आंधळ दळीतय, कुत्रपीठ खाते महाराज. आमच्यासारख्या खऱ्या बोलणाऱ्याला त्रास होतो. त्याच्या क्लिपा पडत्या, त्याची बातमी पडती, त्याच्यावर गुन्हे होत्या. नाही तर काय अवस्था झाली आज. थम्सअप पेल्यावर जर गाड्या उड्या हाणीत असत्या, आम्ही गाड्याच काला घेतल्या असत्या. इथं एक बाटली हाणली का पिशोरला एक हाणली का घर. काय चाललंय महाराज? कोणी बोलू देत नाही. डोंगराला पोरं चढत्यात आणि हेलिकॉप्टर मधून साबण पडतोय. 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतोय. सिंथॉल. काय आता असं घडण का मला? बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो का? क्लिप. इंदुरीकरांनी जाहिरातींची खिल्ली उडवली, त्यांच्यावर योग्य ती कारवाई. मेलो. खऱ्याला न्याय नाही. पिढ्याच्या पिढ्या संपल्या. पाया पडून सांगतो, शेतकरी वर्गा इतकी वाईट परिस्थिती सध्या कोणाचीच नाही. 3 वर्ष झाले ऋतूच कळाना. एका दिवसात 3 ऋतू आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन, आला पाऊस. काय ते शेतकऱ्यानं करायचं? आणि शेतकऱ्याला आधार कोणाचा नाहीये. शेतकऱ्याला 2 वाक्य सांगतो. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. कुणाचं ऐकू नका. मी स्वतः शेतकरी आहे. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. गारगारी का, कुल्फी का, पावी का, पावी का, बटारी का, पण शेतकऱ्यानं कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी शेती करा. धंदा करा. या जगात काही खरं नाही. नोकऱ्या कवा लागणार? मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो, मजूर गाडी येईन. आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. दिले. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. घेतली. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हे मी बोंबलत होतो. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडोच आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, बायको मिळणार नाही. बायको रेंज गेली. काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. आणि अजून काळ बदलणार आहे. नीट वाक्य ऐका.
आज मुलीच्या बापाला पैसे द्यायचे. एवढ्यापर्यंत गेले बाप यंदा. पुरीचा बाप आता हुशार झालाय. म्हणतो मी असा आहे बा मोकळा. पोराचा बाप म्हणला अख्खं आपलं, तुम्ही फक्त हा म्हणा. पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा. पोराचा बाप म्हणला अख्खं आपलं. पुरीचा बाप आता रुपया सुद्धा खर्च करीत नाही. मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतो. भरपूर जेवा. आणि नवरदेवाचा बाप वाढणारा एक एकच गुलाबजांबू दे, एक एकच दे. आता अजून थांबा, अजून 5 वर्षानं जमीन मिळणार नाही. सगळे कुटुंब विभक्त निघणार आहेत. 2 एकरवाल्याला 2 पोर आहेत. 20-20 1 एकर आली. 1 एकरवाल्याला 20 गुंठे. कोंबड्या डालायच्या पुढे 5 वर्षानं जमीन नाही. तुमचं काय मत आहे? 2 बायको तर कधीच नाही, तो विषय सोडून द्या. 3 नोकरी नाही, धंदा नाही. धंदा काय करणार तुम्ही? 3 किलोमीटरला 6 धाबे, 9 पंप, 71 बार आणि 113 टपऱ्या आहेत. त्यांनी रोडवर माणसं ठुलेत आत या. आहेत का नाही? 5 वर्षाने सत्तार साहेबांच्या अभिष्टचिंतनात सांगतो, एकच माणूस जगेल जो रात्रंदिवस कष्ट करेल. जो रात्रंदिवस कष्ट करेल तो कधी जो कष्टाला लाजेल तो कधी उपाशी मारणार. आणि जो कष्टाची लाज धरणार नाही तो 2 टाइम खाल्याशिवाय राहणार नाही. पोरांनो, 1ली ते 7वी बैठे बैठे सावधान. सत्तार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. करणार नक्की. उद्यापासून आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही. आई वडिलांचं दर्शन हे पहिलं काम. कोण कोण करणार बोटवर करा. कोण कोण करणार बोटवर करा. मी पुढच्या वर्षी येईपर्यंत 1 वर्ष हा नियम लावून धरायचा. वेळेला ग्रहपाठ नाही केला तरी चालेल, करेक्ट, पण आई वडिलांचं दर्शन घ्यायलाच. बस बस याच्यावर तुम्ही सुखी व्हाल. कविता करून काय करतो? पागल झाल्यावर कविता करतो.